गुड इव्हनिंग एव्हरीवन. सो आज आपलं इंग्लिश ग्रामरची जे ट्रिक सिरीजचं सेशन आहे हे 16 नंबरचं सेशन आहे आणि या सेशनमध्ये आपण शिकणार आहोत प्रेपोजिशन. मीन्स आतापर्यंत एक्झाममध्ये जेवढेही क्वेश्चन्स आपल्याला प्रेपोजिशन या चॅप्टरवरती विचारलेले आहेत ते सर्वच्या सर्व क्वेश्चन्स आपण काय करणार आहोत आजच्या सेशनमध्ये घेणार आहोत. सो प्रेपोजिशनमध्ये जेव्हा आपण काही क्वेश्चन सॉल्व्ह करतो हे दोन प्रकारचे क्वेश्चन्स आपल्याला विचारले जातात. तुम्ही अगोदर समजून घ्या की हे दोन प्रकार कुठले, त्याच्यानंतरच तुम्हाला आजच्या सेशन मधले जे काही ट्रिक सिरीज आपण सुरू केली प्रेपोजिशन, ऑलरेडी आपण तुम्हाला माहित आहे 15 सेशन घेतले. तुम्ही जर हे 15 लेक्चर अगोदर बघितले नसतील तर आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची प्लेलिस्टची लिंक दिलेली आहे. म्हणजे तुम्ही काय करू शकता, सर्वच्या सर्व झालेले लेक्चर्स बघू शकता. त्याच्यामध्ये आपण टेन्स, क्वेश्चन टॅग, वाईस पासून तर ग्रामरचे सर्व सेशन, नाउन प्रोनाउन पासून पार्ट ऑफ स्पीचचे सर्व सेशन आपण आतापर्यंत टोटल 15 सेशन त्या तिथे टाकलेले आहेत. प्रत्येक क्वेश्चन हा आपल्या एक्झाम मध्ये, मग ती एक्झाम आपली कुठलीही असू द्या, तर एक्झाम मधला जर क्वेश्चन तुम्हाला ट्रिक्स लावून सॉल्व्ह करायचा असेल किंवा लॉजिक लावून सॉल्व्ह करायचा असेल, स्मार्टनेसने सॉल्व्ह करायचा असेल तर कसं सॉल्व्ह करायचं हे आपण गेल्या 15 लेक्चर्स मध्ये आपण शिकलो. आज आपलं 16वं सेशन आहे. तुम्ही जर 15 सेशन अगोदर जे बघितले नसतील तर हे सेशन अगोदर बघून घ्या. हे झाल्यानंतर बाकीचे प्लेलिस्टला क्लिक करून तुम्ही ते सेशन सुद्धा बघू शकता. चला मग आजच्या सेशनला सुरुवात करूया. सो आजचं सेशन जे आहे ते आहे प्रेपोजिशन वरती. प्रेपोजिशन म्हणजे नावातच आलं असेल पोजिशन. पोजिशन म्हणजे तुम्हाला काय करायचं असते, नाउन आणि प्रोनाउन या दोघांची जो पोजिशन दाखवणारा शब्द असतो. बघा आपण इथं शिकत नसतो तर इतर आपण काय करतो, एक एक्झाम मध्ये आलेले क्वेश्चन सॉल्व्ह करून घेतो ट्रिकच्या माध्यमातून. सो नाउन आणि प्रोनाउनची जी पोजिशन असते हे पोजिशन दाखवण्याचं काम जो शब्द करतो त्याला आपण प्रेपोजिशन म्हणतो. एवढं तर क्लिअर आहे की नाउन आणि प्रोनाउनची पोजिशन दाखवणारा शब्द कोण असतो, तर प्रीपोजिशन असतो. आता याच्यावर एक्झाम मध्ये दोन प्रकारचे क्वेश्चन्स येतात. दोन प्रकार कुठले असतात बघा. तुम्ही म्हणता सर आम्ही प्रत्येक पुस्तकातून प्रेपोजिशनचा अभ्यास करतो तरीही क्वेश्चन आमचा सॉल्व्ह होत नाही प्रेपोजिशन. यस, आय ऍग्री विथ यू. असं का बरं होत येतं आणि सोल्युशन पण तुम्हाला सांगतो. असं का होते बघा, बिकॉज प्रेपोजिशन वरती दोन प्रकारचे क्वेश्चन्स येतात. पहिला जो क्वेश्चन असतो प्रेपोजिशन वरती तो असतो सिंपल प्रेपोजिशनचा. सिंपल प्रेपोजिशन म्हणजे नेमकं काय, बस नियम वाचा की ऑनचा यूज, इनचा यूज, ऍटचा यूज, फ्रॉमचा यूज, बिसाइड्स. बस तुम्ही व्यवस्थित तुम्ही जवळपास 40 to 50 प्रेपोजिशन शिकले म्हणजे तुम्हाला कुठलंही आन्सर देता येते. हा पहिला वे झाला. बट याच्यामध्ये आता क्वेश्चन खूप कमी विचारल्या जातात बट 50-50 म्हणत असतो आपण. 50% याच्यावरती येतात आणि 50% जर क्वेश्चन आला तर तो कुठे येतो, फ्रेजल वर्ब. तुम्ही म्हणता ना सर आम्ही किती नियम वाचले तरी आमचं होत नाही. का बरं होत नाही ते, कारण आपल्याला शिकायची गरज असते फ्रेजल वर्ब. फ्रेजल वर्ब म्हणजे काय तुम्हाला माहित आहे. इथं गोइंग ऑन जर मी लिहिलं, गोइंग ऑन याचा मीनिंग हा नाही होत की गोइंग म्हणजे जाणे, गोइंग म्हणजे जाणे आणि ऑन म्हणजे वर. मी जर इथं गिव्ह अप लिहिलं, गिव्ह अप याचा मीनिंग हा नाही होत की वरते देणे. मी जर इथं असं लिहिलं ब्रेक इनटू याचा मीनिंग हा नाही होत की आतमध्ये जाणे, नो. या किंवा मी इथं लिहिलं लुक आफ्टर, लुक आफ्टर याचा मीनिंग हा नाही होत की च्या नंतर बघणे. तर हे फ्रेजल वर्ब असतात. कुठल्या स्पेसिफिक वर्ब नंतर जर कुठलं स्पेसिफिक प्रेपोजिशन येत असेल तर त्याला एक वेगळा मीनिंग दिला जातो. यालाच म्हणतो आपण फ्रेजल वर्ब. हे दोन्ही प्रकारे जर तुम्ही स्टडी केली तर तुम्ही प्रेपोजिशन मध्ये कुठलाही क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. तुम्हाला वाटत असेल की नाही फक्त मी प्रेपोजिशनचे नियम वाचतो आणि मी क्वेश्चन सॉल्व्ह करतो, तर ते शक्य नाहीये. म्हणून आपण काय केलेलं आहे, फ्रेजल वर्बला आपण वोकॅब्युलरी सिरीज मध्ये टाकलेला आहे. म्हणजे जी वोकॅब्युलरी सिरीज असेल तिथं सुद्धा आपण ट्रिक्स देणार आहे की कशा पद्धतीने तुम्ही फ्रेजल वर्ब लक्षात ठेवणार. आणि इथं आपण काय करणार, इथं आपण जे काही विदाऊट फ्रेजल वर्ब, यस काही फ्रेजल वर्ब पण असतील पण जास्तीत जास्त विदाऊट फ्रेजल वर्बचे नियम लावून कसं आन्सर काढायचं हे आजच्या सेशन मध्ये शिकूया. चला मग आता विदाऊट एनी डिले आजच्या सेशनला सुरुवात करूया. बट बिफोर स्टार्टिंग टुडेज सेशन, if you don't share our link till now, then you must share with your friends and also like our this session. okay, चला लवकरच्या लवकर तुमच्या फ्रेंडला सुद्धा ही लिंक शेअर करून घ्या. म्हणजे काय होणार, त्यांना सुद्धा आपला हा आजचा जो इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे दॅट इज अनालिसिस ऑन प्रेपोजिशन त्यांना समजणार विथ ट्रिक्स. चला मग आपण शिकूया, स्टार्ट करूया आजच्या सेशनला. डायरेक्टली क्वेश्चन घेता घेता मी काय करेल त्याचे रूल्स सुद्धा आणि त्याचे नियम सुद्धा मी तुम्हाला सांगेल. चला पहिला क्वेश्चन. सो टुडेज फर्स्ट क्वेश्चन विल बी टुडेज फर्स्ट क्वेश्चन विल बी, चला तुमच्या समोर क्वेश्चन आहे, तुम्ही बघू शकता. क्वेश्चन काय दिलेला अगोदर प्रॉपरली रीड करून घ्या.
क्वेश्चन असा आहे, आयडेंटिफाय राईट और रॉंग सेंटेन्स. तुम्हाला बघायचं की राईट कुठला आहे रॉंग कुठला, हे एवढं बघायचं फक्त. आय मेट हिम इन द वे, बघा इन द वे एक फ्रेज आहे, आणि ही फ्रेज चुकीची आहे. आपण काय म्हणणार, ऑन द वे. आय होप तुम्ही ऐकलं असेल, ऑन द वे, आय एम ऑन द वे. बस मी आहे, रस्त्यावरच आहे, मी रस्त्यानेच आहे. आय एम ऑन द वे, मी त्याला रस्त्यावरच, जेव्हा म्हणता ना तुम्ही रस्त्यावरच, ओके. आय मेट हिम, मी त्याला कुठे भेटलो, रस्त्यावरच भेटलो, रस्त्यामध्ये भेटलो असं म्हणू नका, कारण एक फ्रेज असते आणि त्याची फ्रेजचं नाव आहे ऑन द वे. जर तुम्हाला तुमच्या फ्रेंडने विचारलं की घरून निघला का, यस तुम्ही म्हणू शकता यस आय एम जस्ट ऑन द वे, बस मी रस्त्यानेच आहे. रस्त्याने किंवा रस्त्यावर जेव्हा बोलतो आपण ही फ्रेज वापरत असतो, ज्याला म्हणतो आपण ऑन द वे. लक्षात आलं असेल इथं एरर काय आहे, इथं एरर आहे इन, म्हणजे आपला पहिला क्वेश्चन काय आहे, रॉंग आहे. पहिला जर क्वेश्चन रॉंग असेल तर आपण म्हणू शकतो हे उत्तर आहे, कारण इथं पहिला रॉंग सांगितलेलं आहे. हे उत्तर नाही आहे, कारण फक्त हा हे उत्तर राईट असू शकते, बट बी तर रॉंग आहे, ए तर रॉंग आहे. चला मग आपण बघूया, ए राईट, नो हे उत्तर नाही आहे, हे पण आन्सर नाही आहे. या दोघांमधून तुम्हाला उत्तर फायनल करायचं आहे. आता कुठला आन्सर असेल बघा, सेंड दिस लेटर ऑन माय ऍड्रेस, हे पत्र माझ्या ऍड्रेसवर ते पाठव. आपल्याला काय असते माहितीये का, आपल्याला असते सवय ट्रान्सलेशन करण्याची. तुम्ही जर ट्रान्सलेशन केलं तुम्ही असंच म्हणणार की हे पत्र माझ्या पत्त्यावर, मग तुम्ही याला काय वाचता, पत्त्यावर असं वाचता. पण मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं, जर फ्रेजल वर्ब आले मग तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे की सेंडच्या नंतर आपण ऑन लावत नसतो. सेंड जर वर्ड आला तर सेंड टू असतो, हा एक फ्रेजल वर्ब असतो. आलं लक्षात, सेंड टू म्हणजे च्या ऍड्रेसला किंवा च्याला हे पाठवणे. मग आपल्याला फक्त एवढं लक्षात ठेवायचं आहे आपल्याला की सेंड जर आला एखाद्या व्यक्तीला जर आपण काही पाठवलं, रिसिव्ह फ्रॉम, सेंड टू, कोणाकडून तरी आपण रिसिव्ह करतो, कोणाला तरी पाठवतो. ते छोटे छोटे वर्ड्स असतात, विसरू नका. वाक्यात जर तुमच्या सेंड येत असेल आणि त्याच्यानंतर जर तुम्ही एखाद्या व्यक्तीला काहीतरी पाठवत आहे तर यू मस्ट यूज देअर प्रेपोजिशन टू आफ्टर सेंड, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. लक्षात, हा झाला तुमचा क्वेश्चन नंबर फर्स्ट. मग आपण काय म्हणू शकतो, आपण याच्यात जर म्हणायचं असेल तर ना आपलं ए करेक्ट आहे ना आपलं बी करेक्ट आहे. आपलं आन्सर कुठलं असेल, आपला आन्सर असेल ए अँड बी आर रॉंग, दॅट विल बी अवर आन्सर. बघा आजचं सेशन करून तुम्हाला खूप काही नवीन रूल्स पण समजतील आणि तुम्हाला हे पण समजेल की यस की आपण प्रिपोजिशनला चांगल्या प्रकारे करू शकतो. हे कॉन्फिडन्स तुमचा वाढणार आहे. देन तुम्ही सुद्धा तुमचा जो स्कोर येणार तो काउंट करा, म्हणजे तुम्हाला सुद्धा अंडरस्टँड होईल आपला स्कोर किती आला. चला क्वेश्चन नंबर सेकंड काय म्हणतो बघा बरं. विच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्सेस इज आर इनकरेक्ट. त्यांनी तुम्हाला इनकरेक्ट विचारलं, सो हे महत्वाचं आहे. कंबाईन ग्रुप सी जो आज पेपर आहे तुम्हाला माहित असेल झालेला आहे. आय विल डाईन विथ देम ऑन नेक्स्ट संडे. आय एम डाईन विथ देम ऑन नेक्स्ट संडे. ही वेंट टू स्कूल बट रिटर्न बॅक. बघा इथं तुम्हाला लगेच लक्षात आलं असेल, वाक्यात जर रिटर्न आला तर बॅक नावाचा वर्ड लावू नका. रिटर्नचा मिनिंगच होतो की परत येणे, आणि बॅकचा मिनिंग पण काय होतो, परत. एकाच वाक्यात जर दोन परत परत वर्ड झाले तर ते वाक्य चुकीचं असतं. मी काय म्हणणार, हा बॅक इथं लिहिण्याची गरज नाही. रिटर्न जर तुम्ही वर्ब लिहिला, रिटर्न हा जो वर्ब आहे हा जर तुमच्या सेंटेन्स मध्ये यूज केला तर रिटर्न बॅक लिहू नका. रिटर्न बॅक नसतो, रिटर्न म्हणजेच बॅक. याच्यामध्ये इनबिल्ट आहे तो वर्ड, काय याच्यामध्ये इनबिल्ट आहे बॅक नावाचा, तो तुम्ही इथं मेन्शन करू नका. आपण म्हणतो ना मॅरी, आपण म्हणतो लग्न करणे, तर मॅरीच्या नंतर विथ लावू नका. आपण म्हणतो आय मॅरी विथ हिम, हे चुकीचं आहे. आय मॅरी हिम हे बरोबर आहे. म्हणजे काही वर्ब असे असतात की त्याच्यामध्ये इनबिल्ट प्रेपोजिशन असतात, जसं की मॅरी मध्ये विथ हा इनबिल्ट असतो. मग सेम मग रिटर्न मध्ये बॅक हा इनबिल्ट असतो. रिटर्न सारखा जर वर्ब तुम्हाला दिसला तर बॅक लिहिण्याची गरज नाही, कारण रिटर्नचाच मिनिंग होतो परत येणे. मग तो परत वाला काय आहे याच्यात इनबिल्ट असतो. मग बी चुकीचा आहे एवढं आपल्याला समजते, बी चुकीचा आहे एवढं समजते. मग बी जर चुकीचं असेल तर आपल्याला समजलं हे चुकीचं आहे. त्याने काय विचारलं, फक्त इनकरेक्ट विचारलं. आपलं उत्तर समजलं आपल्याला इनकरेक्ट कुठलं आहे, बी इनकरेक्ट आहे. मग आता सॉरी बी इनकरेक्ट आहे म्हणजे हे उत्तर असू शकते, नाहीतर तर म्हणणार नाही आपण. ओनली ए इनकरेक्ट आहे असं पण म्हणणार नाही. त्याने इनकरेक्ट विचारलं ना आपल्याला, ओनली ए. हा आता ए बी दोन्ही इनकरेक्ट असू शकतात. आय विल डाईन, मी काय करणार, आय विल डाईन विथ देम आता ऑन नेक्स्ट संडे. आता याच्यामध्ये अशा प्रकारचे जर तुम्ही वर्ड यूज केले तर तुम्ही काय करू शकता, आणखी याच्यामध्ये काय म्हणू शकता. हा जो क्वेश्चन लिहिला तुम्ही ना सर ऑन बरोबर आहे ना, हा जो ऑन लिहिला हा पण बरोबर लिहिला ना, यस. बट तुम्ही बघा इथं आय विल डाईन विथ देम नेक्स्ट संडे,
हा ऑन लिहिण्याची गरज नाही. का बरं? कारण हा नेक्स्टच काय आहे, एक प्रेपोजिशन आहे. हा नेक्स्टच एक प्रेपोजिशन आहे, म्हणून तुम्हाला ऑन लावण्याची गरज नाही. आलं लक्षात? आपण काय म्हणणार इथं, ऑन लावण्याची का बरं गरज नाही, डायरेक्टली बोलायचं ना, आय विल डाईन विथ देम नेक्स्ट संडे, आय विल मीट यू नेक्स्ट संडे. ऑन लिहिण्याची गरज नाही, कारण ऑलरेडी आपण एक प्रेपोजिशन वापरला, हा दुसरा प्रेपोजिशन लावण्याची गरज नाही. हे समजून घ्या. तुम्ही काय करता, तुम्हाला सवय असते ट्रान्सलेशन करण्याची, की यस मी त्यांना नेक्स्ट संडेला किंवा वर जेव्हा बोलतो आपण तेव्हा ऑन वापरतो. असं काही करू नका, बिकॉज ऑलरेडी आपण नेक्स्ट वापरला. हा वाक्यात नेक्स्ट नसता तर हा ऑन करेक्ट असता. आलं लक्षात? जर वाक्यामध्ये काय नसता, नेक्स्ट नसता, तुम्ही बोलू शकले असते आय विल डाईन. डाईन म्हणजेच काय, डिनर करणे, रात्रीचं जेवण करणे. म्हणजे मी त्यांच्यासोबत रविवारला काय करेल, रविवारला जेवण करेल, असं असतं तर वाक्य बरोबर असतं. म्हणजे एकतर ऑन लिहा, एकतर नेक्स्ट लिहा, दोन पैकी काहीतरी करा. तुम्ही दोन्ही लिहिणार तर वाक्य चुकणार तुमचं. म्हणजे हे सुद्धा इनकरेक्ट आहे. म्हणजे आपलं उत्तर काय असेल, पहिलं. म्हणजे यानुसार तुम्हाला आन्सर फाइंड करायचे आहेत. हा होता आपला क्वेश्चन नंबर 2. चला, तुम्हाला खूप काही नवीन शिकायला मिळेल, मी तेच सांगत आहे. चला मग क्वेश्चन नंबर 3 ला बघून घेऊया. क्वेश्चन नंबर 3 काय म्हणतो आपल्याला बघा. टेल विच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्सेस इज आर राईट ऑर रॉंग. ओके, हा क्वेश्चन आहे. आता याच्यामध्ये जर बघितलं आपण नाही तर हा सुद्धा कंबाईन ग्रुप सी 2018चा क्वेश्चन आहे. काय दिलेलं आहे बरं याच्यामध्ये, आय हॅव ऑर्डर. मी सांगितलं ना अगोदर, काही वर्ब असे असतात, काही वर्ब असे असतात, जसं मी सांगितलं मॅरी. काय सांगितलं, मॅरी सांगितलं. मी तुम्हाला आणखी काय सांगितलं, याच्या अगोदरच एक वर्ड घेतला होता, कुठला होता तो, रिटर्न. कुठला होता, रिटर्न. आणखी कोणता असतो, मॅरी, रिटर्न, एंटर्ड. हे वर्ड असे असतात की याच्यानंतर काय करायची गरज नसते, एंटर्ड. डिस्क्राइब, हे असे वर्ब असतात, डिस्क्राइब, की याच्यानंतर डिस्क्राइब ऑन, डिस्क्राइब इन, एंटर इन, एंटर इनटू, रिटर्न बॅक, मॅरी विथ, हे प्रेपोजिशन लावण्याची गरज नसते. बिकॉज याच्यामध्ये इनबिल्ट त्याचा मिनिंग आलेला असतो, की मॅरीचाच मिनिंग होतो कोणासोबत तरी लग्न करणे, म्हणून सोबत साठी एक्स्ट्रा वर्ड घेऊ नका. रिटर्नचा मिनिंगच होतो परत येणे, परत साठी कुठला वर्ड घेऊ नका. एंटरचा मिनिंगच होतो की आतमध्ये प्रवेश करणे, आत साठी इंटू वापरू नका. डिस्क्राइबचा मिनिंगच होतो की कशात वर तरी काय करणे, वर्णन करणे, म्हणजे ऑनचा यूज करू नका. असे भरपूर असतात, बट ते मी आपल्याकडे एवढा वेळ नाहीये काय, कारण मला तुम्हाला फक्त सांगायचं आहे की याच्यात एरर काय आहे. मग सेम आहे ऑर्डर. ऑर्डरच्या नंतर काय करतो आपण, आय हॅव ऑर्डर डिनर. फॉर लावण्याची गरज नाही. आय हॅव ऑर्डर डिनर, आय हॅव ऑर्डर समथिंग. मग हे असे वर्ब असतात, हे जे तुम्हाला सांगत आहे की यांच्यानंतर प्रिपोजिशन लावण्याची गरज पडत नसते. आलं लक्षात? म्हणजे याच्यात एरर काय आहे, एरर आहे फॉर नो, काय म्हणणार आपण, नो प्रिपोजिशन. हे पहिलं तर चुकीचं आहे. पहिलं जर चुकीचं असेल तर मी काय म्हणणार, हे माझं उत्तर नाही, हे मी म्हणणार, हे पण माझं आन्सर नाही. ओनली बी राईट म्हणू शकतो, बोथ रॉंग म्हणू शकतो. आय रीच ऍट द स्टेशन, मी सांगितलं ना तुम्हाला की बघा, मी परत सांगतो, ऑर्डर, रीच, मॅरी, डिस्क्राइब, भरपूर वर्ड आहेत. मग मी तुम्हाला फक्त एवढं सांगेल की असे वर्ब जर आले, रीच जर आला, रीचच्या नंतर इन लावू नका. आय रीच इन डेली चुकीचं आहे, आय रीच ऑन डेली चुकीचं आहे, आय रीच ॲट डेली चुकीचं आहे. म्हणजे मी एवढं सांगेल की असे जर काही वर्ब आले, मग तुम्ही म्हणा सर असे वर्ब किती असतात, भरपूर असतात. हे तुमचे प्रॅक्टिस, जेव्हा तुम्ही ग्रामरचा एक पूर्ण कोर्स करता तेव्हा काय होते, तो जर कोर्स बेसिक टू ऍडव्हान्स असेल, ती बॅच फास्ट ट्रॅक नसून तुमचा कोर्स जर बेसिक टू ऍडव्हान्स असेल तर तुम्हाला असे सर्वच्या शब्दाची लिस्ट माहित असायला पाहिजे. ओके, मग आपण काय म्हणणार, हा ऍड इथे चुकीचा आहे. मग बरोबर काय झालं असतं, आय रीच डेली, आय रीच देअर, आय रीच द स्टेशन, आय रीच ऑन द स्टेशन म्हणू नका, वाक्य चुकणार तुमचं. आय रीच ऍट द स्टेशन म्हणू नका, सेंटेन्स चुकणार तुमचं. मग मी एवढं सांगेल तुम्हाला की असे जर काही प्रेपोजिशन आले तर त्याच्यानंतर कुठलाच प्रेपोजिशन येत नसतो. आपण म्हणतो ना, काही आपण मोबाईल घेतल्यानंतर काही ऍप्लिकेशन इनबिल्ट येतात. इनबिल्ट बघा, आपण जेव्हा मोबाईल विकत घेतो तर काय येतात, काही ऍप्लिकेशन इनबिल्ट येतात. मग सेम याच्यामध्ये इनबिल्ट असतो, या रिच मध्ये काय असतो, अँड, ऑन, इट, हे तिन्ही इनबिल्ट आहेत. ना तुम्हाला इन लावण्याची गरज, ना ऑन लावण्याची गरज, ना ऍट लावण्याची गरज. मग दोन्हीही वाक्य चुकीचे आहेत. मग दोन्ही वाक्य जर चुकीचे असले तर काय म्हणणार आपण, आपलं उत्तर कुठलं असेल, तर आपलं उत्तर असेल चौथं, की बोथ रॉंग. काय म्हणणार आपण, बोथ रॉंग आहेत, हे आपला आन्सर असेल. चला क्वेश्चन नंबर 4 घेऊया. काय बरं दिलं क्वेश्चन नंबर 4 मध्ये, समजून घेऊ. वी एंटर द हाऊस, बरोबर आहे. मी मगाशी सांगितलं तुम्हाला असे काही प्रेपोजिशन येतात, तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. हे सेशन तुम्हाला का बरं एवढं बेनिफिशियल आहे, बिकॉज तुमच्या लक्षात येणार की यस एंटर्ड आला. म्हणून म्हणतो
तुम्हाला जर या गोष्टी खरोखर बेनिफिशियल होत असतील, अजूनपर्यंत आपल्या सेशनला लाईक केलं नसेल करून घ्या आणि लिंक लगेच एकदा तुमच्या ग्रुपला तरी शेअर करा. म्हणजे काय होईल, आपल्या या व्हिडिओला एक बुस्टअप मिळून जाणार. ओके, सो बघितलं असेल तुम्ही की इथं एंटर आला, मग इथं द हाऊस, इन द हाऊस लिहिण्याची गरज नाही. म्हणजे हे वाक्य बरोबर आहे. का बरोबर आहे, काचा आन्सर मिळाला तुम्हाला. वी एंटर द हाऊस, वी एंटर ऍट द हाऊस चुकीचा आहे. वी एंटर ऑन द हाऊस चुकीचा आहे. वी एंटर इन टू द हाऊस चुकीचा आहे. वी एंटर इन द हाऊस सुद्धा चुकीचा आहे. म्हणून आपण असं म्हणतो की याच्यामध्ये इनबिल्ड हे सर्व शब्द असतात, तुम्हाला प्रिपोजिशन घेण्याची गरज नाही. आय ऑर्डर कॉफी, मी मगाशी सांगितलं, येस बरोबर आहे. आय ऑर्डर्ड कॉफी, काय म्हणतो आपण, मी कॉफीची ऑर्डर दिली. मी मगाशी सांगितलं की ऑर्डरच्या नंतर काय येत नसतो, आय ऑर्डर फॉर कॉफी म्हणू नका. मगाशीच बघितली तुम्ही एरर. असे प्रश्न पेपरमध्ये येतात. असं तुम्ही क्लिअर केलं तुम्हाला नक्कीच खूप सारा बेनिफिट होणार. जरी आपण इथं टीचिंग नाही करताय, मी तुम्हाला शिकवत नाही आहे, मी तर अनालिसिस करून देतात ट्रिकच्या माध्यमातून. हे जर तुम्हाला शिकवलं सर्वच्या सर्व तर तुमचा 1 मार्क सुद्धा म्हणजे होणार नाही, जर तुम्ही बेसिक टू ऍडव्हान्स कोर्स कंप्लीट केला होता. मग ए आणि बी काय करेक्ट आहे. मग ए आणि बी कुठे कुठे बघा बरं. इथं ए बी नाही आहे, इथं ए बी नाही आहे, इथं ए बी नाही आहे. माझं उत्तर आहे ए बी. म्हणजे मला तेवढं समजते सी चुकीचं आहे. मग व्हॉट इज द टाइम बाय युअर वॉच, काय म्हणतो आपण, व्हॉट इज द टाइम बाय युअर वॉच, हे सुद्धा करेक्ट आहे. व्हॉट इज द टाइम. बरं आता काय झालं, त्याने ऑप्शन मध्ये दिलं नाही, म्हणजे हा क्वेश्चन काय होणार, कॅन्सल होणार. हा क्वेश्चन काय झालेला असेल, कॅन्सल झाला असेल. बिकॉज आपण म्हणू शकतो व्हॉट इज द टाइम बाय युअर वॉच. बाय युअर वॉच ही काय एक फ्रेज आहे. आपल्याला जर समोरच्या व्यक्तीला विचारायचं की तुझ्या घड्याळामध्ये किती वाजले, तुम्ही असं म्हणायचं व्हॉट इज द टाइम बाय युअर वॉच. हे वाक्य सुद्धा करेक्ट आहे, पण त्यांनी ऑप्शन दिलं नाही म्हणून हा क्वेश्चन काय होणार, हा क्वेश्चन होणार कॅन्सल. आणि हा क्वेश्चन कॅन्सल झालेला आहे. हा आयोगाने ऑलरेडी कॅन्सल केलेला आहे बिकॉज त्याचा ऑप्शन नाही आहे. तुझ्या लक्षात आलं असेल तिन्ही पण बरोबर आहेत बिकॉज ती एक फ्रेज आहे. व्हॉट इज द टाइम बाय युअर वॉच ही एक फ्रेज आहे. चला मग पुढे जाऊया, क्वेश्चन नंबर घेऊया आपण. तुम्हाला जर याचा आन्सर आलं असतं तुम्ही सुद्धा मार्क द्या. ओके, चला मग पुढचा क्वेश्चन बघू आपण. क्वेश्चन नंबर 5 बघूया. 5 मध्ये काय दिलेलं बघा. क्वेश्चन नंबर जर 5 बघितलं, मॅच द फॉलोइंग, तुम्हाला काय बरं समजतं याच्यामधलं, याच्यामध्ये तुम्हाला काय समजते तेवढं बघा. आता त्यांचं म्हणणं आहे कुठल्या वर्बच्या नंतर, यस मला एवढं समजते, कधीही इंटरेस्टेडच्या नंतर इन लागत असतो एवढं मला समजते. आय एम इंटरेस्टेड इन मॅथ, मला एवढं समजते. आय एम इंटरेस्टेड इन इंग्लिश, आय एम इंटरेस्टेड इन यू, हा कधीही इंटरेस्टेडच्या नंतर इन लागत असतो, मला एवढं समजते, बाकी मला माहित नाही. मग काय करणार तुम्ही, मग बघणार तुम्ही सीचं उत्तर कुठे दिलेलं आहे, इन बघा बरं. सीचं उत्तर दुसरं आहे, बस एवढं बघा. सीचं उत्तर दुसरं कुठे दिसते तुम्हाला, इथं पण आहे, इथं पण आहे आणि इथं पण आहे. पण माझं उत्तर कुठलं नाही, मग दुसरं नाही, पहिलं असू शकते, तिसरं असू शकते किंवा चौथं असू शकते. मग आता काय करणार आपण, आणखी आपल्याला काय समजते, कधीही डायच्या नंतर 2 वर्ब येत असतात, एकतर डाय इन एकतर डाय ऑफ. डाय इन किंवा डाय ऑफ. जर ऍक्सिडेंट मध्ये मौत झाली असेल, मृत्यू झाला असेल, ऍक्सिडेंट मध्ये मेला किंवा काही अपघात होऊन मेला म्हणजे असा, तर आपण म्हणतो डाय इन म्हणतो. ही डाईड इन ऍक्सिडेंट. लक्षात, ही डाईड इन ऍक्सिडेंट. बट एखाद्या रोगाने मेला, एखादा रोग झाला, एखाद्या रोगाने मेला, तर आपण काय म्हणतो, डाईड ऑफ. मग याच्यामध्ये आपण इन तर ऑलरेडी यूज केला, मग आता आपण काय यूज करणार, इथं ऑफ यूज करणार. आता आपण काय यूज करणार, ऑफ. सो डीचं उत्तर काय पाहिजे होतं आपल्याला, डीचं उत्तर चौथंच पाहिजे होतं. मग बघू आपण चौथं काय आहे दिलेलं इथं, तर चौथं डीचं चौथं कुठे दिसते बघा बरं, डीचं चौथं नाहीच आहे. म्हणजे आपण असं म्हणू शकतो आणखी याला लागू शकतो, तो म्हणजे फ्रॉम सुद्धा, कारण डाईड इन पण लागतो बघा, डाईडला भरपूर वर्ड आहेत म्हणून डाईडला बाजूलाच ठेवा. डाईड इन पण लागणार, डाईड फ्रॉम पण असतो, डाईड बघा एखाद्या रोगापासून जर मरतो आपण तर डाईड ऑफ म्हणतो. म्हणून डाईड एक असा फ्रेझल वर्ब आहे जोपर्यंत वाक्य यूज होत नाही तोपर्यंत सांगणारच नाही. डाईड इन ऍक्सिडेंट, डाईड ऑफ एखाद्या रोगाने, आणि किंवा पूर्ण मृत्यू मेला किंवा एखाद्या स्पेसिफिक कारणाने मेला तिथं फ्रॉम पण लावतो आपण. चला मग आपण काय म्हणणार, डाईडला बाजूला ठेवणार, कारण कन्फ्युजन आहेत. डाईडला इन पण लागतो, डाईडला फ्रॉम पण लागतो, डाईडला ऑफ पण लागतो, हे असं वर्ब आहे. पण काय करणार आपण, मला अराइव्हडचं समजते की अराइव्हड ऍड असते किंवा अराइव्हड इन पण असते. मग आता इन तर ऑलरेडी यूज केला, पण अराइव्हड ऍट तर क्लिअर आहे ना. ही ट्रेन बघा, ट्रेन अराइव्हड ऍट द स्टेशन, काय बोलतो आपण, ट्रेन अराइव्हड ऍट द स्टेशन. हा शब्द तर सर्वांना माहित असेल. चला मला माहिती आहे, तुम्हाला 100% काय माहिती त्याच्यावर फोकस करा. मग अराइव्हडचं मला एवढं समजते की अराइव्हडचं काय असायला पाहिजे, अराइव्हडचं इथं ऍट असायला पाहिजे, म्हणजे बीचं असायला पाहिजे पहिलं. बघा बरं, बीचं पहिलं फक्त हेच आहे, तुमचं उत्तर पहिलं आहे, बाकी सर्व कट करा. तेवढं सोपं आहे. तुम्हाला फक्त एक जरी शब्द आला असता, अराइव्ह सर्वांना येत होता म्हणून तो घेतला नाही, मी इंटरेस्टेड घेतला. अराइव्ह सर्वात सोपा होता, रेल्वे स्टेशन जर गेले तर लगेच अनाउन्समेंट होते,
द ट्रेन अराइव्ड ॲट द स्टेशन, ओके, किंवा द ट्रेन विल अराइव्ड ॲट द स्टेशन, ओके, सून. आपण जे काही म्हणतो तर अराइव्हच्या नंतर टू जर आला तर बाकी काय उरले मग पहिल्याचं उत्तर कुठल्या चौथा आहे. आपण म्हणणार बोस्ट काय येणार, बोस्ट ऑफ. यस, जरी तुम्हाला बोस्ट म्हणजे बळाईकी मारणे, म्हणजे ची बळाईकी मारणे असं आपण म्हणू शकतो. आणि नंतर कुठला येणार मग इथं डीचा बघितला तर तिसरा डाईड काय म्हणणार, फ्रॉम. यस, कारण डाईड इन पण असतो, डाईड फ्रॉम पण असतो आणि डाईड ऑफ पण असतो, त्याच्यामुळे आपला आन्सर कुठलं काढलं पहिलं आणि का काढलं तुम्हाला क्लिअर झालं असेल. चला क्वेश्चन नंबर 6 घेऊया. काय दिलेलं आहे, डिपार्टमेंटल एएसओ 2017चा क्वेश्चन आहे. काय सांगितलं बरं या क्वेश्चन मध्ये बघा बरं एकदा. डिपार्टमेंटल एएसओ 2017चा जर क्वेश्चन बघितला आपण तर आपण असं म्हणू शकतो वी गॉट अप, ओके, वी गॉट अप ब्लँक प्लेस काय दिले तर डोन. याला वाचताना डोन वाचायचं, डोन, आणि याला वाचताना डाऊन वाचायचं, डाऊन, ओके. अँड हॅड ब्रेकफास्ट ब्लँक प्लेस 8 o'clock. आता काय करायचं आपल्याला, आता इथं दोन वेळ दिलेले आहेत, ओके. आता इथं काय घ्यायचं आपल्याला, ऍट. वी गॉट अप ऍट डॉन. बघा हा जो काही डोन असतो तिथं आपण ऍट वापरतो, ओके. अँड हॅड ब्रेकफास्ट, अँड हॅड ब्रेकफास्ट इथं पण काय घेतो आपण, इथं सुद्धा ऍट घेतो. कारण दोन्ही ठिकाणी आपल्याला काय लागते, ऍट लागते. का बरं समजून सांगतो. जे तुमची नाईट असते, नाईटला काय करतो आपण, NIGHT, काय यूज करतो, ऍट, ओके. नाईट म्हणजे तुम्ही म्हणता ना की ऍट नाईट, ऍट डोन म्हणावं लागते तुम्हाला. ऍट डोन, डोन म्हणजे पहाट, याला म्हणतात पहाट. जे सकाळच्या अगोदरचा भाग असतो त्याला पहाट म्हणतात, इंग्लिशमध्ये त्याला डोन म्हणतो आपण. मी काय केलं, मी पहाटे उठलो होतो आणि काय केलं होतं, मी ब्रेकफास्ट केला होता सकाळी 8 वाजता. मग याच्यामध्ये दोन्ही ठिकाणी काय यूज करणार आपण, 8 म्हणजे स्पेसिफिक वेळ दिलेला असेल तर आपण ऍट वापरतो. आणि ऍट कधी वापरतो आणखी आपण, इन मॉर्निंग, इन इव्हिनिंग तुम्ही वापरता, इन मॉर्निंग, इन इव्हिनिंग. बट नाईट असेल तर तुम्ही ऍट वापरता, डोन असेल तरी सुद्धा तुम्ही ऍट वापरता, ओके. चला पुढे जाऊया मग. क्वेश्चन नंबर घेऊया 7. क्वेश्चन नंबर जर 7 बघितला आपण तर आपण असं म्हणू शकतो की शी इज अफ्रेड, ओके, शी इज अफ्रेड. मग जेव्हाही वाक्यामध्ये अफ्रेड येतो त्याच्यानंतर ऑफ घ्यायलाच पाहिजे, बिकॉज हा एक फ्रेजल वर्ब असतो. म्हणून आजच्या सेशनमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त फ्रेजल वर्ब सुद्धा माहित पडतील की अफ्रेड काय असतो, ऑफ. शी इज अफ्रेड ऑफ फ्रॉग्स, ओके. तिला कशाची भीती आहे, कशाची भीती आहे तिला फ्रॉगची भीती आहे असं आपण म्हणू शकतो. तुम्ही फ्रॉगला घाबरले असं काही पण बोलू नका, तिला फ्रॉगची भीती आहे. म्हणजे फ्रॉगची असं बोलत आहे आपण. क्लर्क 2017चा क्वेश्चन आहे जो 7 नंबरचा आहे. हा एक फ्रेजल वर्ब म्हटल्यापेक्षा बघा याच्यामध्ये काय करतो आपण, अफ्रेडच्या नंतर कधी ऑफ घेतो, ओके. चला मग पुढे जाऊया आपण. क्वेश्चन नंबर 8 बघूया. क्लर्क 2017चा क्वेश्चन आहे. काय बरं दिलेलं आहे बघा आता, शी इज गुड. बघा कधीही वाक्यात जर गुड आला, गुड एखाद्या गोष्टीमध्ये जर आपण गुड आहोत तर आपल्याला कधी गुड ऍट एक फ्रेज आहे आणि बॅड इन हे एक फ्रेज आहे. या दोन्ही फ्रेज विसरू नका, एक्झाम मध्ये तुमचा मार्क जाणार नाही. बॅड इन असतो बघा, एक्झाम मध्ये जर क्वेश्चन आले ना मी तुम्हाला स्क्रीनशॉट टाकेल, सांगणार की बघा कसे क्वेश्चन आपल्या एक्झाम मधले आले, जे मी शिकवलं ते आले, स्क्रीनशॉट काढून मी तुम्हाला पाठवेल. आणि तेव्हा काय खूप सारे विद्यार्थी काय करतील, त्यांना असं फील होणार की यस मी का बरं लक्ष दिलं नाही सरांनी जे शिकवलं, कारण हेच एक्झाम मध्ये आलं. सो हे फ्रेज आहे, बॅड इन असते आणि गुड ऍट असतो. जेव्हा पॉझिटिव्ह दाखवायचं असते आपल्याला तेव्हा ऍट, जेव्हा निगेटिव्हच्या मध्ये दाखवायचं असते तेव्हा इन. ह्या दोन्ही गोष्टी लक्षात ठेवायच्या इथं. मग त्यांनी तेच विचारलं, शी इज गुड ऍट इंग्लिश ग्रामर. मग आता आपण गुडच्या नंतर कधी काय लावतो, ऍट लावतो. पण इथं जर गुडच्या ऐवजी बॅड दिलं असतं, बॅड, तर आपण ऍट लावला नसता, तिथं आपण इन घेतला असता. छोट्या छोट्या गोष्टी आहेत, बड्या समजून घ्यायच्यात आपल्याला. आपला आन्सर काय असेल, फर्स्ट नंबर गुड ऍट, बॅड असतं तर इन. चला क्वेश्चन नंबर 9 बघूया. काय बरं दिलं क्वेश्चन नंबर 9 मध्ये समजून घेऊ. क्वेश्चन नंबर जो 9 आहे की आय वॉज ब्लँक प्लेस हिज बिहेवियर. आय वॉज, बघा मी जेवढेही क्वेश्चन तुम्हाला सांगणार आहे तुम्हाला प्रत्येक क्वेश्चन सांगता येऊ शकतो. आता मी प्रत्येक क्वेश्चन जर देणार आहे तर मी प्रत्येक क्वेश्चन मध्ये तुमचंही नॉलेज चेक करत असतो. सो तुम्ही या क्वेश्चनचा आन्सर मला जस्ट कमेंट मध्ये द्या. कसा दिसाल मग, असं देणार #9 आन्सर, #9 नंतर लिहिसाल तुमचं जे आन्सर असेल, मग पहिलं असेल पहिलं द्या, दुसरं असेल दुसरं द्या, तिसरं असेल तिसरं द्या, चौथं असेल चौथं द्या. बघू आपण किती विद्यार्थी. मी दर जे सेशन घेतो आणि ते सेशन जर रेकॉर्डेड असलं, मी तुम्हाला एक क्वेश्चन देतो, तर माझ्या पण लक्षात नंतर कमेंट्स मध्ये येणार आहे ते किती विद्यार्थ्याला. कसं लिहिणार, #9 आन्सर, तुमचं जे असेल एकच कमेंट करा, 2-2 आन्सर देऊ नका. तुमचं जे उत्तर आहे तेच द्या.
काय वाटते तुम्हाला? आय वॉज शॉक फॉर येणार का? आय वॉज शॉक्ड ऑन असेल का? आय वॉज शॉक फ्रॉम असेल का? किंवा आय वॉज शॉक्ड ऍट असेल का? हे तुम्हाला सांगायचं आहे. चला मग पुढे जाऊ. क्वेश्चन नंबर 10 बघूया आपण. मी तुम्हाला क्वेश्चन नंबर 9 काय केलेला आहे, होमवर्क दिलेला आहे कमेंट्स करण्यासाठी, बिकॉज दिस इज रिकॉर्डेड सेशन. सो अ स्मॉल टेबल वॉज लाईंग ब्लँक प्लेस टू अल्मिराज. टू जर शब्द आला, अल्मिराज आला आणि मध्ये जर बोलायचं असेल, तुम्हाला माहित आहे जेव्हा आपल्याला मध्ये बोलायचं असते, जेव्हा दोघांच्या मध्ये बोलायचं असते तेव्हा आपण बिटवीन वापरतो, हे सर्वांना माहित आहे, बिटवीन. आणि जेव्हा दोघांपेक्षा जास्त बद्दल बोलायचं असते तरी सुद्धा आपण बिटवीन वापरतो, हे पण समजून घ्या. दोन्ही ठिकाणी जेव्हा दोघांपेक्षा जास्त वापरायचं असते तेव्हा आपण अमंग वापरतो, अमंग. ओके, हे एकदा समजून घ्या तुम्ही. आणखी पण आहेत. मध्येचा मिनिंग इन होतो, इनटू होतो, थ्रू होतो, बिटवीन होतो, अमंग होतो. खूप सारे वर्ड आहेत ज्यांचा मिनिंग काय होतो? च्या मध्ये असा होतो. ओके, काय होतो त्याचा मिनिंग? च्या मध्ये. मग मला म्हणायचं की दोन पेक्षा जास्त असेल तर बघा, दोनच असतील तर एकच आन्सर असते म्हणजे बिटवीन. आणि दोघांपेक्षा जास्त असेल तर तुम्ही बिटवीन पण वापरू शकता, अमंग पण वापरू शकता. पण बिटवीन वापरायचा असेल तर तिथे काय लागेल तुम्हाला? बिटवीन सोबत अँड लागेल. बिटवीनच्या वाक्यात जर अँड येत असेल आणि ते दोन पेक्षा जास्त जरी असेल तर तुम्ही बिटवीन वापरायचा, अमंग वापरू नका. आलं लक्षात? पण अमंग केव्हा वापरायचा? दोन पेक्षा जास्त आहेत पण त्या वाक्यात अँड नाही आहे. दोन पेक्षा जास्त आहेत पण अँड नाही आहे, मग अमंग वापरा. दोन पेक्षा जास्त आहे पण अँड पण आहे, मग बिटवीन वापरा. आणि फक्त दोनच आहेत तरी पण बिटवीन वापरा. मग या वाक्यात ऑलरेडी दोन सांगितलं म्हणजे 100% तुम्ही काय वापरणार? बिटवीन वापरणार. अमंग केव्हा वापरतो? दोन पेक्षा जास्त. इन केव्हा वापरतो? जेव्हा आपल्याला दोन किंवा दोन पेक्षा जास्त काहीच घेणं नसते, लिमिटेशन जे असतं त्याच्यामध्ये सांगायचं असते. आणि जेव्हा आपल्याला स्पेसिफिक सांगायचं, परफेक्ट सांगायचं, ऍट द कॉर्नर, ऍट द बस स्टॉप, ऍट 8 o'clock, परफेक्ट सांगायचं, परफेक्ट पुढे तरी, तेव्हा आपण ऍट वापरतो. या नंबरचा क्वेश्चन नंबर 10 तुम्ही बघितला. चला मग क्वेश्चन नंबर 11 पण समजून घेऊया काय बरं दिलेलं आहे. क्वेश्चन नंबर जर 11 आपण बघितला तर आपण असं म्हणू शकतो, इंजिनिअरिंग प्री 2016चा क्वेश्चन आहे. द ओल्ड मॅन वॉज क्रश. काय झाला? तो ओल्ड मॅन काय झाला? क्रश झाला. क्रश म्हणजे चिरडला, म्हणजे ऍक्सिडेंट झाला एक प्रकारचा. मग त्याचा जर एक प्रकारे ऍक्सिडेंट झाला असेल तर आपण काय म्हणणार? की अंडर द कार, कारण कार दबूनच तिथं झाला ना. जेव्हा त्याचा ऍक्सिडेंट होणार तो पूर्णपणे दबणार. आणि मी तुम्हाला माहिती आहे, सांगितलं होतं की बिनीत काय म्हणजेच काय? च्या खाली पण दिसतो. बिनीचा वापर तेव्हा करायचा जेव्हा आपल्याला म्हणायचं असतं च्या खाली पण तो दिसतो. टूचा वापर करायचा इथून तिथपर्यंत गेला तेव्हा आपण टूचा वापर करतो. बिलोचा वापर करतो आपण च्या खाली पण दिसतो, पण अंडरचा वापर करतो आपण च्या खाली पण दिसत नाही. जेव्हा एखाद्या व्यक्तीचा ऍक्सिडेंट होतो, तो चेअर त्या कार खाली दबणार तर आपण म्हणणार अंडर द कार. कारण द ओल्ड मॅन वॉज क्रश. क्रश झाला ना, तो चिरडला. पुढे चिरडला कारच्या मध्ये, म्हणजे कार पूर्णपणे काय होती? कव्हर झालेली होती. या पद्धतीने तुम्ही 11 नंबरचा आन्सर देऊ शकता. इंजिनिअरिंग प्री 2016चा क्वेश्चन आहे, बघू शकता. एमईएस वाल्यांनी जास्तीत जास्त लक्षात ठेवा, जास्त क्वेश्चन तुम्हाला पाहायला मिळतील. चला क्वेश्चन नंबर 12 बघूया काय म्हणतो. सेम क्वेश्चन, इंजिनिअरिंग प्री 2016 तुम्ही बघू शकता. मग आपण असं जर बघितलं, ही हॅज बीन इल. तुम्हाला माहित आहे की जेव्हा आपण परफेक्ट टेन्स किंवा कुठलाही परफेक्ट कंटिन्यू टेन्स जर वापरला, परफेक्ट टेन्स जर वापरला आपण नाही तर कसा ओळखणार? टू बी प्लस टू हॅव प्लस V3. आणि हा कसा ओळखणार? टू हॅव प्लस बीन प्लस V4. या दोन टेन्स मध्येच आपण काय वापरू शकतो? सिन्स किंवा फॉर वापरू शकतो. सिन्स किंवा फॉर वापरू शकतो. मग तुमच्या लक्षात आला हा तो टेन्स आहे, हॅज बीन इल, हॅज प्लस V3. हे वापरणार नाही, इन पण नाही, ऍट पण नाही. माझं उत्तर काय असेल? फॉर असेल. सिन्स किंवा फॉर वापरतो. सिन्स वापरतो आपण पिरियड ऑफ टाइम आणि फॉर वापरतो आपण पिरियड ऑफ टाइम आणि सिन्स वापरतो आपण पॉइंट ऑफ टाइम. ज्याची फक्त सुरुवात माहिती आहे तुम्हाला की सोमवार पासून, जानेवारी पासून, तर तुम्ही तिथं सिन्स वापरता. ज्याचा पूर्ण पिरियड माहिती आहे तुम्हाला, 3 दिवस, 4 दिवस, 8 दिवसासाठी, 10 वर्षासाठी, तिथं फॉर वापरतात. आपलं उत्तर काय असेल? ही हॅज बीन इल फॉर लास्ट वीक. गेल्या एका आठवड्यापासून काय आहे? तो आजारी आहे असं आपण बोलतो. चला क्वेश्चन नंबर 13 घेऊया. काय बरं दिलेलं आहे तर क्वेश्चन नंबर 13, डिपार्टमेंटल PSI 2013. काय क्वेश्चन आहे? द थीव्स जम्प्ड ब्लँक प्लेस द विंडो. आता च्या मधून जेव्हा वापरतो आपण, बघा मला काय म्हणायचं आहे, त्यांनी जम्प केला. कुठून गेला? खिडकीमधून. खिडकी अशी असते बघा, खिडकी भाग एक असा असतो, जंगल हा जंगल आहे, हा पूर्ण जंगल आहे आणि जंगलामधून एक रस्ता जातो, फक्त एक रस्ता. बघा एक रस्ता जातो, एक पाईप आहे,
एक पाईप आणि पाईपातून काहीतरी तुम्ही म्हणता. जेव्हा सर्व भाग कव्हर झालेला असतो, जेव्हा सर्वच्या सर्व भाग कव्हर झालेला असतो आणि या कोपऱ्यापासून त्या कोपऱ्यापासून पर्यंत आपण निघतो, मग तो पाईप असू द्या, असा पाईप किंवा पेन असू द्या, इथून तुम्ही काही टाकलं तर इथून निघणार आहे. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की तेव्हा आपल्याला थ्रू लावायचा असतो. काय लावायचा असतो? थ्रू. थ्रूचा मिनिंग होतो च्यामधून. च्यामधून म्हणजेच काय, हा चारी पण बाजूला कव्हर आहे, चारी पण बाजूला कव्हर आहे, पण इथून त्याला काय छिद्र आहे तर इथून काहीतरी निघणार. अशा आतमधून जर तुम्ही बोलले तर काय वापरतो? थ्रू वापरतो. मग सेम खिडकी जर असेल, खिडकी पण कव्हर असते चारी पण बाजूला, पण मधातून जर आपण इकडून तिकडे गेलो तर आपण काय वापरतो? थ्रू वापरतो. जंगल सुद्धा काय असतो? कव्हर असतो. आणि मधातून जो रस्ता जातो, ओके, थ्रू द जंगल बोलायचं असतं तुम्हाला, थ्रू द जंगल. मग एक समजलं असेल थ्रूचा मिनिंग तुम्हाला. थ्रू म्हणजे च्या मधून. चोरांनी उडी मारली. कशामधून उडी मारली त्यांनी? खिडकीमधून. खिडकी कशी असते? मग कव्हर झालेली असते. सो आपला आन्सर काय असेल? थ्रू असेल. बायचे भरपूर मिनिंग आहेत. बाय कशासाठी लागतो? व्हेकल साठी. बाय कासाठी लागतो आणखी? विदाउट व्हेकल्स, जिथं व्हेकल्स नाही आहे, एखादी ऍक्शन एखाद्या पर्सन कडून होत असेल. आणि बाय लागतो आणखी टाइम साठी. एखादी ऍक्शन फ्युचर मध्ये, एखाद्या टाइम मध्ये. आय विल मीट यू बाय टुमॉरो, मी तुम्हाला उद्या भेटेल. म्हणजे बघा मी बाय का बरं लावला? 3 घटनामध्ये बाय लावायचा असतो तुम्हाला. एक बाय लावायचा व्हेकल साठी, एक लावायचा पर्सन साठी, आणि एक लावायचा काय? टाइम दाखवण्यासाठी. आणि बाकी उरलेले बाय आपण फ्रेज साठी लावतो. आपलं उत्तर हे नसेल. इंटू पण नसेल. इंटू म्हणजे चार, इकडून तिकडे नाही, चार हे करताना. अक्रॉस म्हणजे च्या पलीकडे, इथे च्या पलीकडे पण बोलायचं नाही आपल्याला. तुम्ही म्हणतो बरोबर आहे सर की या साईडकडून त्या साईडकडे, मग तो रोड असायला पाहिजे, खिडकी सारखा नाही. आपलं उत्तर असेल थ्रू. चला क्वेश्चन नंबर 14 घेऊया. तुम्ही एक बघितलं इंजिनिअरिंगच्या एक्झाम मध्ये किती क्वेश्चन प्रेपोजिशनवर असतात, तुम्ही बघितलं असेल. ओके, चला. सोनू इज सेटिंग. सोनू इज सेटिंग विथ फायर, फ्रॉम फायर, बिसाइड फायर की बिसाइड्स फायर. प्रत्येकाचा मिनिंग सांगतो. सोनू इज सेटिंग विथ केव्हा लिहिला असता? इथं मोनू आला असता तर काय आला असता? मोनू किंवा कोणाचं नाव आलं असतं तर, की सोनू बसत आहे. कोणासोबत बसत आहे? मोनू सोबत बसत आहे. एखादा व्यक्ती असता तर मी विथ लावू शकलो असतो, पण इथं फायर म्हणजे आग. आगीसोबत कोणी बसत नसते, आगीसोबत कोणी बसत नसते, म्हणून माझं उत्तर कुठलं नाही आहे? माझं उत्तर विथ नाही आहे. फ्रॉम. फ्रॉमचा मिनिंग होतो च्या कडून, च्या पासून, च्या मधून. मी असंही म्हणणार नाही की फायर पासून ते बसत आहे, चुकीचा मिनिंग आहे. आता तुमच्या समोर उरलेल्या बिसाइड आणि बिसाइड्स बघा. बिसाइडचा मिनिंग होतो, एका बिसाइडचा मिनिंग होतो च्या बाजूला. याचा मिनिंग काय होतो? च्या बाजूला. आणि हा जो बिसाइड्स असतो याचा मिनिंग होतो सोडून. सोडून म्हणजे मला म्हणायचं आहे की आय हॅव 2 डॉग्स बिसाइड्स 3 cats. एव्हरीवन प्रेझेंट टुडेज पार्टी बिसाइड्स रोहन. रोहन सोडून प्रत्येक जण पार्टीला आलं. म्हणजे एखादी गोष्ट सोडून जेव्हा बोलतो आपण तेव्हा हा बिसाइड्स वापरत असतो. मग हा बिसाइडचं उत्तर नाही आहे. आणि या बिसाइडचा मिनिंग काय होतो? च्या बाजूला. आपल्याला तेच म्हणायचं होतं की सोनू इज सिटिंग बिसाइड द फायर. बिसाइड द फायर म्हणजेच काय? फायरच्या बाजूला असं म्हणू शकतो. आपलं उत्तर असेल बी. किती नंबरचा क्वेश्चन होता हा? क्वेश्चन नंबर 14 होता. हा जो तुम्ही क्वेश्चन बघितला, दिस इज क्वेश्चन नंबर 14. चला मग क्वेश्चन नंबर 15 बघूया काय बरं दिलेला आहे. क्वेश्चन नंबर जर 50 बघितला, PSI 2013चा आहे. हॅज युअर फादर अराइव्ड. आता अराइव्डच्या नंतर आपण मगाशी सांगितलं, अराइव्डच्या नंतर काय करतो आपण? अराइव्ड जो असतो. आता इथे जर होम आहे, आता इथे काय सांगितलं? होम. हा क्वेश्चन कॅन्सल झालेला आहे. इथं पाहिजे होता नो प्रेपोजिशन. काय पाहिजे होतं? नो प्रेपोजिशन. पण त्यांनी लिहिलं नो आर्टिकल. जे आपलं उत्तर हे तर नाही आहे, हे पण नाही आहे, हे पण नाही आहे. आपलं उत्तर होतं नो प्रेपोजिशन. हा क्वेश्चन कॅन्सल झालेला आहे. आणि लक्षात PSI 2013चा क्वेश्चन कॅन्सल झालेला आहे. का कॅन्सल झालं लक्षात आलं असेल तुमच्या. ओके, चला क्वेश्चन नंबर 15 काय झालेला आहे? कॅन्सल झालेला एक्झाम मधून. तिथं नो प्रेपोजिशन पाहिजे होतं. क्वेश्चन नंबर 16 बघूया. तो सुद्धा PSI 2013चा क्वेश्चन आहे. बघू आपण आता. द फादर वॉज व्हेरी अँग्री. अँग्रीच्या नंतर कधीही विथ येत असतो. आय एम नॉट अँग्री विथ यू. बघा अँग्री विथ काय म्हणतो आपण? अँग्री विथ. अँग्री विथ. द फादर वॉज अँग्री विथ हिज सन. त्याचे वडील काय होते? त्याच्या मुलासोबत काय होते? म्हणजे मुलावर रागवलेले होते. जरी वर म्हणतो पण बाकीचे आपण आन्सर लिहिणार नाही. या पद्धतीने तुम्हाला आन्सर सॉल्व्ह करायचे.
क्वेश्चन नंबर 17 बघूया आपण काय दिलेलं आहे बघा बरं. डिपार्टमेंटल एसटी आहे 2012चा क्वेश्चन आहे. आय लिव्ह ॲट मुंबई. आय लिव्ह ॲट मुंबईच्या जागी काय पाहिजे होतं? आय लिव्ह इन मुंबई. ही वॉज बॉर्न इन 1980. ओके. इन he will return in a week. He will return in a week. Okay. I get up in the morning. I get up in the morning. चला ठीक आहे. इन द मॉर्निंग आपण काय म्हणणार? आय गेट अप इन द मॉर्निंग. ही फ्रेज जी आहे बरोबर आहे. ही फ्रेज बरोबर आहे. मग आपलं काय म्हणायचं? त्याने काय विचारलं? त्याने काय चूज द करेक्ट सेंटेन्स वेअर प्रिपोजिशन आर यूज करेक्टली. मग मला एवढं समजतं डी करेक्ट आहे. एवढं मला 100% समजते की डी करेक्ट आहे. मला हे पण समजते बी करेक्ट आहे. मला 2 100% समजतात. मला 2 100% समजतात की बी आणि डी करेक्ट आहे. मग बी आणि डी कुठे कुठे दिलेलं आहे? इथं दिलेलं आहे बी आणि इथं दिलेलं आहे डी, म्हणजे सी सुद्धा करेक्ट आहे. म्हणजे एखाद्या प्रश्नामध्ये जर तुम्हाला कन्फ्युजन असलं की इथं इन वापरू की विदिन वापरू, तरी सुद्धा उत्तर निघत असते. म्हणजे आपलं उत्तर कुठलं आहे? बी सी डी. फक्त चुकीचा कुठला आहे? ए. आय लिव्ह इन मुंबई. काय पाहिजे होतं तिथं? आय लिव्ह इन मुंबई असं पाहिजे होतं. म्हणजे हा क्वेश्चन सुद्धा तुमचा चुकीचा आहे हे तुमच्या लक्षात आलं असेल. ओके. सो आय होप तुमच्या लक्षात येत आहे. क्वेश्चन 17 घेतला आपण नाही. क्वेश्चन 18 पण बघूया. आता क्वेश्चन नंबर जर 18 बघितला आपण नाही तर काय बरं दिलेलं आहे? फिल इन द ब्लँक विथ द करेक्ट प्रिपोजिशन फ्रॉम द ऑप्शन्स गिवन बिलो. ESO 2012चा क्वेश्चन बघू शकता. दे शाल फिनिश द कन्स्ट्रक्शन ब्लँक प्लेस वीक. आता इथं शाल का बरं लागला? देला तर विल लागत असतो, देला विल लागत असतो, बट यांनी शाल का बरं लावला? कारण यांनी शाल लावला कारण आपल्याला काय दाखवायचं? एक प्रकार तिथं निश्चितता, सर्टिनिटी जे काय म्हणतो आपण, त्याच्यानंतर आपण काय म्हणू शकतो? एक श्योरिटी, प्रॉमिसेस किंवा धमकी. इथे धमकी तर नाही पण प्रॉमिसेस, श्योरिटी आहे. सो दे शाल फिनिश द कन्स्ट्रक्शन. मग ते कन्स्ट्रक्शन काय करतील? फिनिश करतील. अपॉन तर लावत नसतो, च्यावर तर म्हणणार नाही आपण. ओके. त्याच्यानंतर फ्रॉम तर लावणार नाही, च्या मधून म्हणणार आपण. ऑन तर लावणार नाही. तर सोपं आन्सर होता येईल की दे शाल फिनिश द कन्स्ट्रक्शन इन अ वीक. आणि याच्या अगोदरच तुम्ही बघितलं होतं की इन अ वीक म्हणू शकतो आपण. चला क्वेश्चन नंबर 18 पण क्लिअर झाला असेल. क्वेश्चन नंबर 19 सुद्धा एकदा समजून घेऊया. काय बरं दिलेला आहे क्वेश्चन नंबर 19 बघा बरं. डिपार्टमेंटल एसटी आहे 2012चा क्वेश्चन आहे. आय लिव्ह ॲट मुंबई. हा क्वेश्चन परत रिपीट झाला. क्वेश्चन नंबर 19 हा रिपीट झाला. दुसरा क्वेश्चन घेऊया. ओके. दीज थ्री मेन क्वायरल. दीज थ्री मेन क्वायरल. बघा मॅन किती आहेत? मॅन 3 आहेत. मॅन 3 आहेत. मग 3 जर मॅन असतील आणि वाक्यात अँड नसेल, 3 मॅन असतील वाक्यात अँड नसेल, माझं उत्तर बिटवीन नाही आहे. तुम्ही बिटवीनचा यूज 3 पेक्षा जास्त साठी सुद्धा करू शकता, तिघांसाठी सुद्धा करू शकता. प्रॉब्लेम काय इथं? प्रॉब्लेम असा आहे की बिटवीन वापरला असता तिथं अँड पाहिजे होता, मग मी लिहू शकलो असतो. ओके. नंतर काय दिलेला? बाय. मी बाय पण घेणार नाही. मी इथं बाय पण घेणार नाही की दिस थ्री मेन क्वायरल. ओके. अमंग देमसेल्फ म्हणजे ते त्यांच्यामध्येच काय करत होते? त्यांच्यामध्येच काय करत होते? भांडत होते. असा तुम्ही क्वेश्चन नंबर 19चा ठरवू शकता. एक शेवटचा क्वेश्चन घेऊया आपण. शेवटचा क्वेश्चन जर बघितला आपण नाही, क्वेश्चन नंबर 20 एकदा बघूया आपण. क्वेश्चन नंबर जर 20 बघितला, आय प्रिफर. एक सांगतो तुम्हाला, वाक्यात जर तुमच्या प्रिफर आला, प्रिफर, सुपेरियर म्हणजे ऑर वाले, ओ डबल ऑर वाले वर्ड, सुपेरियर, सिनियर, ज्युनियर असे वर्ड आले. ओके. किंवा प्रिफर आला किंवा तिथं एल्डर आला. एल्डर बघा इथं पण ER लागलेला आहे. यांच्या नंतर कधीच दॅन लावू नका. अशा ऍडजेक्टिव्हच्या नंतर दॅन येत नसतो. अशा ऍडजेक्टिव्हच्या नंतर कधीही टू येतो. लक्षात काय येतो? टू येत असतो. प्रिफर टू, आय प्रिफर. बघा हे जे वाक्य वापरतो आपण, आय प्रिफर कॉफी टू टी. आय प्रिफर कॉफी टू टी. आय प्रिफरच्या नंतर टू लावायचा, दॅन नाही. सुपेरियर झाला, ही सुपिरियर दॅन मी चुकीचा आहे. ही सुपेरियर टू मी, ही ज्युनियर टू मी, ही सिनियर टू मी. दॅन म्हणू नका, वाक्य चुकणार तुमचं. किंवा आपण म्हणता एल्डर, ही इज एल्डर टू मी. हा, ओल्डरच्या नंतर दॅन वापरू शकता. एल्डरच्या नंतर टू येतो. मग एवढं छोट्या छोट्या गोष्टी जर लक्षात ठेवल्या तर हे दॅन वाला वाक्य चुकीचं आहे, म्हणून ट्रान्सलेशन वर जाऊ नका. दॅन वाला वाक्य चुकीचं आहे समजलं असेल. दॅन वाला वाक्य चुकीचं आहे समजलं असेल. मग आपलं वाक्य जे करेक्ट असेल ते असेल टू वाला, की आय प्रिफर टी टू कॉफी.
म्हणजे मी कॉपीपेक्षा काय करतो, ती पसंत करतो घेणं, चहा घेणं पसंत करतो. तर अशा पद्धतीने आजच्या डेटमध्ये काय केलं आपण, आजच्या डेटमध्ये 20 क्वेश्चन भरपूर आहेत. तुम्ही जर बघितलं ना क्वेश्चन भरपूर आहेत, पण तुम्हाला माहित असेल युट्यूब लाईव्ह आपलं प्रॅक्टिस सेशन आहे, याच्यामध्ये आपण अराउंड 20 to 30 क्वेश्चन्स घेत असतो की तुमची प्रॅक्टिस व्हावी म्हणून. ओके. आणि आपला एक कोर्स ज्या विद्यार्थ्यांना असं वाटतं की सर मला बेसिक टू ऍडव्हान्स सर्व डिटेलमध्ये शिकायचं आहे, हे सर्वच्या सर्व मला डिटेलमध्ये शिकायचं आहे, तर आमच्यासाठी काही आहे का, तर त्या विद्यार्थ्यांनी मी एकच सांगेल. ओके. आपल्या काय त्या विद्यार्थ्यांसाठी ज्यांना असं वाटतो की मला बेसिक टू ऍडव्हान्स कंप्लीट करायचं आहे आणि माझ्याकडे वेळ आहे तेवढा, ग्रामरसाठी आपण किती घेतो, जवळपास 1 महिना. ओके. संपूर्ण ग्रामर डिटेलमध्ये कव्हर करून देण्यासाठी आपण तुमचा 1 महिना घेतो. वोकॅब्युलरीसाठी तुमचा 15 दिवस घेतो. ओके. आणि कॉम्प्रिहेन्शनसाठी तुमचे जवळपास 5 ते 10 दिवस तुमची प्रॅक्टिस तिथं पण करून घेतो. म्हणजे आपण तुम्हाला शिकवण्याचं काम करत नाही, तुमच्याकडून करून घेण्याचं काम करतो. तर ऑलरेडी ज्या विद्यार्थ्यांना बेसिक टू ऍडव्हान्स म्हणजे संपूर्ण इंग्लिश कव्हर करायचं आहे, ते ही ट्रिक्स वापरून, कॉमन सेन्स वापरून आणि प्रत्येक प्रश्नाचं उत्तर 100% सॉल्व्ह करून स्वतःवर श्योरिटी ठेवून की यस मला याचं उत्तर माहित आहे, त्यांनी एक काम करू शकता. माझ्या या नंबरला 9098138483 या नंबरला फक्त असा मेसेज करायचा, जॉईन इंग्लिश ग्रामर, बस संपलं. तुम्हाला बेसिक टू ऍडव्हान्स जो आपला कोर्स आहे त्याला जॉईन केला जाईल. ओके. फी सुद्धा नॉमिनल आहे, डोंट वरी अबाउट दॅट. चला मग थांबूया आपण आता. आजचं सेशन खूप इम्पॉर्टंट होतं, तुम्ही त्यावर प्रॅक्टिस करा. ओके. आणि जास्तीत जास्त सराव करण्याचा प्रयत्न करा. आणि सर्वात महत्वाचं, ही लिंक अजून तुम्ही कोणाला शेअर केली नसेल, कृपया करून प्लीज शेअर करा, म्हणजे आपण असे सेशन तुमच्यासाठी कंटिन्यू ठेवूया, तर तुम्ही सुद्धा आपल्याला सपोर्टिंग केली. आणि भरपूर विद्यार्थी करत आहात, कारण आपले व्हिडिओ टॉप लेवलवर ते पोहोचत आहेत. म्हणजे जवळपास पहिला जो व्हिडिओ आहे आपला अराउंड 4000 पर्यंत जात आहे आता, जो पहिला व्हिडिओ आहे. आणि तुम्हाला सर 4000 म्हणजे काही नाही, यस काही नाही, 4000 लाखोमध्ये व्ह्यू येत असतात. पण आपलं चॅनल हे इंडिव्हिज्युअल आहे, नवीन आहे. मग आपलं चॅनल इंडिव्हिज्युअल आहे, एकच विषय इंग्लिश आणि इंडिव्हिज्युअल आहे, नवीन आहे, म्हणजे 4000 भरपूर झाले. 4000चे 40,000 आणि 4 लाख व्हायला वेळ लागत नसतो. ओके. चालेल, मग थांबूया आपण आता. सो आपल्या सेशनला लाईक करून घ्या, सबस्क्राईब केलं नसेल करून घ्या, बेल आयकॉन सुद्धा ऑन करून घ्या, कारण जेव्हा आपण व्हिडिओ टाकतो आणि लाईव्ह मध्ये येतो तुम्हाला अगोदर नोटिफिकेशन येते. म्हणून फक्त सबस्क्राईब नाही तर ते बेल नोटिफिकेशन ऑल करून घ्या, म्हणजे तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ आपण आलो लाईव्ह तर लगेच तुम्हाला ही इंपॉर्टंट व्हिडिओ तुमचे मिस होतील नाही. ओके. चालेल, मग थांबूया आपण आता. सो एव्हरीवन, बाय, टेक केअर, सी यू इन टुमॉरो सेशन. थँक्यू सो मच एव्हरीवन.